हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी मसाला भेंडी। तर अगदी चिकट न होणारी, त्याचप्रमाणे ना अशी म्हणजे पूर्ण मसाला भेंडीला लटकेल असा आणि व्यवस्थित छान अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही भाजी आहे। तर ही रेसिपी ना बनवायला अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण डिटेल समजून जाईल। तर बघू शकता इथे एवढी छान भेंडीची भाजी तयार झालेली आहे। त्याला म्हणजे ही मसाला भेंडी बनवायला टाइम पण नाही लागत। जशी आपण भरवा भेंडी करतो ना, तर त्याला बनवण्यासाठी टाइम लागतो। त्याच प्रकारे ही मसाला भेंडी बनवायला जास्त एवढा टाइम लागत नाही आणि झटपट पण होते। आणि त्याच प्रकारे मुलांना शाळेमध्ये डब्बा द्यायला किंवा ऑफिसचा डब्बा देण्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे। कारण भेंडीच्या भाजीला कोणी नाही म्हणतच नाही, कारण सगळ्यांना आवडते ती भाजी। तर आता भेंडीचे असे मी भेंड्या घेतलेल्या आहे, कवळ्याच घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून या प्रकारे मागचं देठ आणि पुढचा त्याचा देठ कापून घ्यायचा आणि मधोमध लाईन्स मारून घ्यायचे। कारण मसाला भेंडी करण्यासाठी खूप असं म्हणजे त्याला आपण मसाला स्टफ करणार नाहीयेत, डायरेक्टली आपण हे करणार आहेत, मसाल्यावरूनच टाकणार आहेत। त्यामुळे जास्त एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही। भेंडी बऱ्याचपैकी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, जशी मसाला भेंडी, भरलेली भेंडी, कुरकुरीत भेंडी आणि साधी पण भेंडी बनवतात। तर आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत। तर यासाठी मस्त अशा कवळ्या भेंड्या घेतल्या आणि मस्त छान अशा चिरून घेतलेल्या आहेत। तर ही मसाला भेंडीची रेसिपी आहेत ती बनवायला अगदी सोपी आणि आपला त्यामध्ये टाइम पण बऱ्यापैकी वाचून जातो आणि मुलांना पण आवडीने खातात। मला तर ही रेसिपी जेव्हा आपण ही भाजी करतो ना मसाला भेंडी, डायरेक्टली जशी म्हणजे नुसती भाजी खाल्ली ना तरी ती खूप छान लागते। कारण त्याची टेस्टच एवढी छान लागते ना, खूप मस्त लागते। तर या प्रकारे मी भेंड्या चिरून घेतल्या आहेत सर्व। आपण आता ही भाजी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहोत। तर या प्रकारे बघू शकता मी सगळ्या भेंड्या अशा चिरून घेतल्या। त्यानंतर एक टोमॅटो घेतला मीडियम साईजचा, तो असा बारीकच चिरून घ्यायचा आहे, जास्त म्हणजे जाड पण नाही चिरायचा। कारण जेव्हा आपण भेंडीची भाजी शिजायला टाकतो ना, तो पूर्णपणे शिजला पाहिजे आणि आपण बारीक चिरला ना तर लवकर शिजला जातो। त्यामुळे जेव्हा आपण टोमॅटो कापतो ना तर बारीकच कापायचा। भेंडीची भाजी म्हटलं ना तर बरेचसे प्रकार येतात, त्यामुळे आज आपण मस्त म्हणजे काही वेळेस काय होतं, जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो ना तर ती चिकट होते, असं जास्त चिकटपणा त्याला येतो। तर ते होऊ नये त्याच्यासाठी पण काही टिप्स आहेत। तर इथे मी इथे एक कांदा चिरून घेते, आपला टोमॅटो पण चिरून झाला। त्यानंतर कांदा मस्त असं बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण आपण जेव्हा ते मसाला तयार करणार आहेत ना तर त्यासाठी कांदा आणि टोमॅटोची गरज लागते। तर त्यानंतर कांदा चिरल्यानंतर कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची। इथे जेव्हा आपण ही भाजी बनवतो ना तर लसूण बऱ्यापैकी प्रमाणात टाकायचा, कारण लसणाची टेस्ट खूप छान लागते। तर इथे मी गॅस ऑन करून घेतला, त्यावर मस्त कढई ठेवली। थोडंसं ह्या भाजीला तेल जास्त लागतं, कारण म्हणजे त्याने भाजी छान पण होते आणि जास्त चिटकत वगैरे नाही। तर इथे काय करायचं माहिती का, जेव्हा आपण ही भाजी बनवतो ना, शक्यतो तुमच्याकडे ही अशी लोखंडी कढई असली ना तर तुम्ही तीच घ्या। कारण लोखंडी जे कढई असतात ना त्याला जास्त म्हणजे भेंडी चिटकत वगैरे नाही आणि मस्त मोकळी मोकळी होते आणि तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा। तर इथे मस्त लसूण तेलामध्ये फ्राय झाला। त्यानंतर कांदा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला मस्त छान असा परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंग झाला का मग त्याच्यामध्ये टोमॅटो आपण जो बारीक केलेला आहे तो टोमॅटो आपण टाकून घेऊ। आता कांदा मस्त गुलाबी रंगापर्यंत फ्राय झाला, त्यानंतर आता टोमॅटो टाकला। टोमॅटो मस्त हलका शिजतो म्हणजे टोमॅटोला जास्त वेळ पण नाही लागत शिजण्यासाठी। तर 1 ते 2 मिनिट छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण सगळे मसाले ऍड करणार आहेत। तर इथे बघू शकतात तुम्ही, आता छानपैकी मी 1-2 मिनिट टोमॅटोला मस्त शिजवून घेतलेले आहेत। तर छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं माहितीये का, मस्त आता मसाले वगैरे असे टाकून घ्यायचे, एकदा परतून घ्यायचं, जेणेकरून खाली डागले जाणार नाही। आणि असं हलवत राहिलं ना मग एकसारख्या प्रमाणामध्ये सगळं असं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित छान शिजला जातो। त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला टाकलाय 1 चमचा। तर तुम्ही आवडीनुसार तुमचे मसाले पण टाकू शकतात। अर्धा चमचा हळद टाकली, त्यानंतर लाल तिखट टाकली अर्धा चमचा,
इथे आहेत ना तुम्ही मॅगी मसाला जो आहेत ना आपला तो पण टाकू शकता, त्याने पण आहे ना टेस्ट खूप छान लागते आणि आपली भेंडीची भाजी आहेत ना त्याचे म्हणजे आहेत ना टेस्ट एक वेगळीच मस्त हे होते. तर त्यानंतर आहेत ना इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर आता हे ना छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आहेत ना मी इथनं व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले आहेत ना सगळे व्यवस्थित मिक्स होईल. तर आता आहेत ना इथे एक काळजी घ्यायची, जर आपला आहेत ना म्हणजे आता म्हणजे मसाला डागू नये म्हणून आहेत ना इथे ना हलकंसं थोडंसं 1-2 म्हणजे 1 चमचा 1-1.5 चमचा आहेत ना पाणी टाकायचं, थोडं टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं, जेणेकरून आहेत ना आपले मसाले छान शिजले जातात. म्हणजे कांदा टॅमॅटो आणि ना मसाला डागला पण नाही जात, व्यवस्थित त्याची बाइंडिंग वगैरे छान होते. आता तुम्ही बघू शकता मी इथे थोडं पाणी टाकलं आणि एकदा छान हलक्या हाताने आहेत ना व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हा मसाला शिजतो ना तर ते आपल्याला कसं समजायचं माहितीत का, जेव्हा आपण आता हे व्यवस्थित परतून घेतलं ना त्यानंतर त्याच्या साईडनी जेव्हा तेल सुटायला लागतं तर समजून घ्यायचं का आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, म्हणजे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित छान शिजलेले आहे. तर इथे बघू शकता आता आहे ना आपल्या मसाल्याला आहेत ना मस्त छान असं तेल सुटलेले आहे. तर एकदाच असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जी कापलेली भेंडी आहेत ना तर ती आहेत ना त्याच्यामध्ये भरून टाकायची. काही जण काय करतात माहितीत का, आता आपण ही भेंडी कापलेली आहेत ना त्यानंतर आहेत ना ती आहेत ना छान अशी आहेत ना तेलामध्ये फ्राय करून घेतात, शॅलो फ्राय करून घ्यायची आणि टाकायची. पण आपल्याला जास्त ऑइली पण नाही बनवायची ना, त्यामुळे आहेत ना कमी म्हणजे असं तेलकट नाही जास्त पण छान व्यवस्थित चवीला चविष्ट अशी बनवायची. तर इथे बघू शकतात छान अशी आहेत ना एकदा व्यवस्थित परतून घ्यायची. आता भेंडी टाकलीत तर त्याचं कोटिंग आहे ना सगळीकडे लागलं पाहिजे, जेणेकरून येत ना म्हणजे भेंडीला आहेत ना छान मसाला असं लागला जाईल. कारण काही वेळेस काय होतं मसाला व्यवस्थित लागत नाही आणि भेंडी थोडी हे लागते. तर आहे ना इथे येत ना छान व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर येत ना इथे येत ना 1 चमचा येत ना असं तेल टाकायचं शिजण्यासाठी. तर छान आपला आहेत ना मसाला व्यवस्थित परतून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा आहेत ना व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून मीठ पण आहेत ना सगळीकडे लागलं जाईल. तर इथे आहेत ना मी थोडं असं पाणी टाकलं ना, जेणेकरून आहेत ना आपली भेंडी जेव्हा आपण शिजवतो ना तर डागले जाऊ नये म्हणून आहे ना मी त्यासाठी टाकलेले आहेत. कारण आहेत ना आपण जेव्हा पण आता मसाले वगैरे टाकले ना तर गॅसची फ्लेम येत नाही कमीच राहून द्यायची, जेणेकरून आपले आहेत ना मसाला म्हणजे जास्त डागला जात नाही व्यवस्थित. आता मीठ टाकले आहेत ना, मीठ टाकल्याने आहेत ना आपल्या भेंडीला थोडंसं पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच आपली भेंडी छान व्यवस्थित शिजल्या जाईल. तर इथे बघू शकता मी झाकण ठेवलं 4 ते 5 मिनिट आहे ना व्यवस्थित तिला आहेत ना झाकण ठेवून येत ना छान व्यवस्थित शिजून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी पूर्णपणे येत ना शिजलेली आहेत. तर इथे येत ना एकदा छान व्यवस्थित परतून घ्यायचं. आपला मसाला पण येत ना छान व्यवस्थित येत ना भेंडीला चांगला कोट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं माहिती का, शेंगदाणे घ्यायचे थोडेसे आणि ते येत ना मिक्सरला बारीक करून घ्यायचे. असे 2-4 चमचे येत ना इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी, तर त्याने पण येणं टेस्ट खूप छान येते. तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जेणेकरून येत ना व्यवस्थित म्हणजे एकसारखं असं सगळीकडे लागलं जाईल. तर इथे बघू शकता तुम्ही, तर आपली भेंडी येत ना जशी भरलेली भेंडी असते ना फक्त त्याच्यामध्ये मसाला स्टफ राहतो, याच्यामध्ये येत ना मसाला स्टफिंग नाही केलेलं, फक्त वरून टाकलेले, पण टेस्ट आहे ना सारखीच लागते, म्हणजे चवीला एकदम मस्त लागते आणि ही येत ना बनवायला पण सोपी. तर तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडी आहेत ना तयार झालेली. तर आता आपण जेणे शेंगदाण्याचा कूट राहील ना त्यातला कच्चापणा म्हणजे निघून जाईल आणि व्यवस्थित येत ना सगळं म्हणजे फ्लेवर एकसारखा हे होईल. तर त्यासाठी ना 1 ते 2 मिनिट आहे ना झाकण ठेवून आहे ना एकदम कमी गॅसवर आहे ना छान असं येत ना त्याला शिजून द्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपली भेंडी झाली. त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना भेंडीवर टाकायची आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर आपली फायनली मसाला भेंडी तयार झालेली आहे. मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली फायनली भेंडी चमचमीत अशी भेंडी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा फायनल लुक किती छान झालेला आहे. ही इथनं रेसिपी बनवायला येत ना खूप सोपी आहे आणि इथनं एवढी छान लागते ना, म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि भेंडीच्या भाजीला कोणी नाही म्हणतच नाही. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.